10वीच्या परीक्षेत स्वतःच्या मुलाला अधिक मार्क्स मिळवण्यासाठी कॉपी पुरविणारा भुईवाडा हायस्कूलचा मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भुईवाडा आदर्श हायस्कूलच्या 10वी कॉपी प्रकरणात मुख्य आरोपी असलेला मुख्याध्यापक संजय राठोड याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात 15 जुलै रोजी हजर झाला होता। संजय राठोड याला 15 जुलै रोजी अटक करून गुरुवार 16 जुलै रोजी कणकवली कोर्टात तपासी अधिकारी PSI उल्हास जाधव यांनी हजर केले। न्यायाधीश शुभम लटुरिया यांच्या कोर्टात आरोपी संजय राठोड याला हजर केल्यानंतर सरकारी वकील आशिष उल्हाळकर यांनी आरोपी राठोड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यासाठी युक्तिवाद केला। आरोपी हा स्वतः शिक्षक असून समाज घडविणाऱ्या शिक्षकी पेशाला अयोग्य असे वर्तन आरोपीने केले आहे। 10वी परीक्षेतील कॉपी प्रकरणात वापरलेली बोर्डाची उत्तरपत्रिका याबाबत अधिक तपास करणे, या गुन्ह्यात असलेल्या अन्य आरोपींची चौकशी करणे, तसेच गुन्ह्यात आणखी किती आरोपी आहेत, गुन्ह्यात वापरलेले डिजिटल पुरावे हस्तगत करणे आदी कारणांसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली। आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील उमेश सावंत यांनी गुन्ह्यातील CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे, अन्य पुरावे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत, तसेच आरोपीचे हस्ताक्षर पुरावा घेण्यासाठी पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी। आरोपी हा शासकीय कर्मचारी असून पोलीस कोठडी द्यायची असल्यास त्याच्या करिअरचा विचार करून कमीत कमी दिवस पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शुभम लटुरिया यांनी आरोपी संजय राठोड याला 18 जुलैपर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे आरोपी मुख्याध्यापक संजय राठोड याचे निलंबन मात्र पक्का आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।